नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 12 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। पहिलं उदाहरण आहे गुणाकार करा। त्यातील पहिला गुणाकार आपण सोडवणार आहोत। या ठिकाणी 7/5 गुणेला 1/4 दिलेला आहे। आता काय करायचं आहे, या ठिकाणी अंशांचा गुणाकार करायचा आहे, त्याचबरोबर छेदांचा गुणाकार करायचा। या प्रकारे 7 गुणेला 1 छेद 5 गुणेला 4 बरोबर 7 7 छेद 5 गुणेला 4 20। म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 7/20। दुसरं उदाहरण आहे 6/7 गुणेला 2/5। या ठिकाणी सुद्धा याच प्रकारे करायचं आहे। 6 गुणेला 2 छेद 7 गुणेला 5 बरोबर 6 दुनी 12 छेद 7 35। म्हणजे 12/35 हे आपल्याला उत्तर मिळालं। तिसरं उदाहरण आहे 5/9 गुणेला 4/9। या ठिकाणी सुद्धा अंशांचा गुणाकार करायचा 5 गुणेला 4 आणि छेदांचा गुणाकार 9 गुणेला 9 बरोबर 5 गुणेला 4 5 चोक 20 छेद 9 गुणेला 9 9 9 81। म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 20/81। पुढचं उदाहरण आहे 4/11 गुणेला 2/7। या ठिकाणी सुद्धा 4 गुणेला 2 छेद 11 गुणेला 7 बरोबर 4 गुणेला 2 4 दुनी 8 छेद 11 7 77। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 8/77। पुढचं उदाहरण आहे 1/5 गुणेला 7/2। या ठिकाणी अंशांचा गुणाकार करणार 1 गुणेला 7 छेद 5 गुणेला 2 बरोबर 1 7 छेद 5 दुनी 10। म्हणजे 7/10 हे आपल्याला उत्तर मिळालं। पुढचं उदाहरण आहे 9/7 गुणेला 7/8। या प्रकारे लिहून घेणार 9 गुणेला 7 छेद 7 गुणेला 8। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला। या ठिकाणी बघा 7 नंबर सारखा आहे। बघा 9 गुणेला 7 आहे, खाली 7 गुणेला 8 आहे। 7 नंबर दोघी ठिकाणी सारखा आहे म्हणून 7 नंबर कॅन्सल झाला। म्हणजे या ठिकाणी फक्त शिल्लक राहिलं 9/8। म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 9/8। पुढचं उदाहरण आहे 5/6 गुणेला 6/5। बघा या प्रकारे लिहून घेणार 5 गुणेला 6 छेद 6 गुणेला 5। बघा आता या ठिकाणी सुद्धा 6 ही संख्या वर सुद्धा आहे खाली सुद्धा आहे म्हणून ती कॅन्सल होणार। 6 1 6 6 1 6। त्याचप्रमाणे 5 ही संख्या सुद्धा वर सुद्धा आहे खाली सुद्धा आहे म्हणून ती सुद्धा कॅन्सल होणार। 5 1 5 5 1 5। म्हणजे 1 गुणेला 1 1 छेद 1 बरोबर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 1। म्हणजे 1/1 जरी आपण नाही लिहिला, फक्त जरी 1 उत्तर लिहिला तरी सुद्धा आपलं उत्तर बरोबर आहे। पुढचं उदाहरण आहे 6/17 गुणेला 3/2। बघा या प्रकारे लिहून घेणार 6 गुणेला 3 छेद 17 गुणेला 2। बघा आता या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 2 आहे। 2च्या पाढ्यामध्ये 6 ही संख्या येते म्हणून या प्रकारे करणार बे 1 बे बे त्रिक 6। बघा 6 या संख्येला आपण 2ने भागलं आहे। बे 1 बे बे त्रिक 6। म्हणजे काय शिल्लक राहिलं तर 3 गुणेला 3 छेद 17 गुणेला 1 बरोबर 3 त्रिक 9 छेद 17 1 17। म्हणजे 9/17 हे आपल्याला उत्तर मिळालं। दुसरं उदाहरण आहे अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळींची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती? बघा आता या ठिकाणी अशोकरावांचं जे शेत होतं ते 21 एकरचं होतं आणि या 21 एकर शेताच्या 2/7 भाग म्हणजे या भागाच्या 2/7 भागांमध्ये केळींची लागवड केली गेली। तर या ठिकाणी आपल्याला एकूण केळी लागवड किती भागात झाली ते शोधून काढायचं आहे। मग त्यासाठी आपण या प्रकारे लिहिणार, शेत किती एकरचं होतं तर लिहिणार शेत 21 एकर आहे। आता या ठिकाणी जर शेत 21 एकरचं आहे तर 21 एकरचे 2/7 भाग केळींची लागवड झाली म्हणून
21 गुणेला 2/7, कारण 21 एकर जे शेत होतं त्याच्या 2/7 भाग केळींची लागवड होती. म्हणून केळींची लागवडीचे क्षेत्र शोधून काढण्यासाठी आपल्याला 21ला 2/7 ने गुणावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला केळी लागवडीचे क्षेत्र मिळेल. केळी लागवडीचे क्षेत्र मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे, 7ने या 21ला आपण भागणार आहोत. कसं भागणार बघा, 7 एक 7, 7 त्रिक 21. म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहिलं, म्हणून 3 गुणेला 2 बरोबर 6 एकर केळी लागवडीचे क्षेत्र आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 21 एकर शेताच्या 2/7 भाग केळी लागवडीचे क्षेत्र होते. म्हणून 21 या संख्येला आपण 2/7 ने गुणाकार केला. तर या ठिकाणी 21 या संख्येला आपण 7 ने भागलं. 7 एक 7, 7 त्रिक 21. या ठिकाणी अंक शिल्लक राहिले. 3 गुणेला 2 यांचा गुणाकार केला, गुणाकार मिळाला 6. म्हणून 6 एकर केळी लागवडीचे क्षेत्र आहे. पुढचं उदाहरण आहे, लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहे. या सैनिकांच्या संख्याच्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहे. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल? आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, तर लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. आता या ठिकाणी एकूण सैनिक किती आहे ते आपल्याला माहित नाहीये, परंतु एकूण सैनिकांच्या 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर आहे. परंतु उत्तर सीमेवरचे सैनिक किती, तर या ठिकाणी संख्या दिली आहे 5,40,000. म्हणून आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत, उत्तर सीमेवर संरक्षण करणारे सैनिक किंवा कार्यरत सैनिक. कार्यरत सैनिक बरोबर 5,40,000 एवढे आहे. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर सीमेवरचे सैनिक आपल्याला माहित आहे. या ठिकाणी आपल्याला ईशान्येकडील सैनिकांची संख्या शोधून काढायची आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार ईशान्येकडील सैनिकांची संख्या बरोबर. बघा आता या ठिकाणी ईशान्येकडील सैनिकांची जी संख्या आहे ती कशी शोधायची आहे, तर या ठिकाणी दिला आहे, या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागाएवढे, म्हणजे उत्तर सीमेवर जेवढे सैनिक कार्यरत आहेत त्या सैनिकांच्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहे. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर सीमेवर कार्यरत असणारे जे सैनिक आहे त्याच्या 1/3 भाग सैनिक ईशान्येकडे कार्यरत आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार 5,40,000 गुणेला 1/3. कारण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं होतं, उत्तर सीमेवर जेवढे सैनिक कार्यरत आहे त्याच्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक ईशान्येकडे आहे. म्हणून या ठिकाणी 5,40,000ला आपण 1/3 ने गुणलं आहे. आता या ठिकाणी जे 5,40,000 आहे त्याला आपण 3 ने भागणार आहोत. कसे भागणार बघा, 3 एक 3, 3 एक 3, राहिले 2, 3 8 24, 300, 300, 300 आणि 300. म्हणजे या ठिकाणी 1,80,000 सैनिक हे आपल्याला उत्तर मिळालं. कारण या ठिकाणी उत्तर सीमेवरचे सैनिक माहित होते, त्याचा 1/3 भाग किंवा 3रा भाग तो म्हणजे ईशान्येकडील कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या होय. म्हणून या ठिकाणी लिहिणार, म्हणून ईशान्येकडील कार्यरत सैनिक बरोबर 1,80,000.
अशा प्रकारे हे उदाहरण या ठिकाणी आपण सोडवून घेतलं आहे। अशा प्रकारे आज आपण सराव संच 12 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।